तर मित्रांनो, सध्या एक ट्रेंड चालू आहे महाराष्ट्रामध्ये जातीभेदचा। एका साईडनं मनोज जरांगे पाटील, एका साईडनं लक्ष्मण हाके साहेब। आता या दोघांमध्ये जातीभेद कोण करतंय कोणाला काहीच माहित नाही, तुम्हाला माहित नाही, आम्हाला माहित नाही। पण खरा जातीभेद कधी केला होता आणि कुणी केला होता या आजच्या कवितेमध्ये तुम्हाला कळूनच येईल। आणि जातीभेद किती ओव्हर केला होता, काय जातीभेद किती ओव्हर केला होता आता या आजच्या कवितेमध्ये तुम्हाला कळणच। आता ऐका कविता मित्रांनो। बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती। पब्लिक म्हणजे त्यांची पण आमची पण। लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात। बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात। बघा आता पुढं जातीभेद, बघा जातीभेद कसा केला होता, बघा जातीभेद कसा केला होता, महार मांग कसा लांब ठेवला होता। बघा जातीभेद कसा केला होता, बघा महार मांग कसा लांब ठेवला होता, कामापुरताच वापर त्याचा केला होता। एवढा ओव्हर जातीभेद केला होता त्यावेळेस, कामापुरताच वापर त्याचा केला होता, पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता, त्यामुळेच त्याचा कामापुरता वापर केला होता। बघा जातीभेद कसा केला होता, महार मांग कसा लांब ठेवला होता, कामापुरताच वापर त्याचा केला होता, पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता। मग काय शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा कसं जातीला आणलं कसं वर। शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर। बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात। बघा जातीभेदला पण एक लेवल असते, पण एकदम हद्द पार झालं होतं। बघा बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात। तर आम्हा गरिबाची कधी कुठे किंमत नव्हती असं होतं, आता पण अनेक पण आहे। आम्हा गरिबाची कधी कुठे किंमत नव्हती, त्यांना बोलायला आम्हाला मुभा नव्हती, त्यांच्या लोकात बसायला आम्हा गरिबाची कधी कुठे किंमत नव्हती, त्यांच्या लोकात बसायला आम्हा मुभा नव्हती। आम्हा गरिबाची कधी कुठे किंमत नव्हती, त्यांच्या लोकात बसायला आम्हा मुभा नव्हती, त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती, त्यांना बोलायला आम्हाला आबोला होती, म्हणजे त्यांना आम्ही बोलूही शकत नव्हतो। एवढा कठोर 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 जातीभेद केला होता, त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती। आता संविधानामुळे आमची किंमत वाढती, आता संविधानामुळे, कारण आता आम्हाला संविधानाचा अभ्यास आम्ही केलेला आहे, संविधानामुळे आमची किंमत वाढती। शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर, बघा जातीला आणलं कसं वर। बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात। बघा जातीभेद कसा केला होता, बघितलं डेंजर। बघा जातीभेद कसा केला होता, महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता, महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता, कामापुरताच वापर त्याचा केला होता, कामापुरताच वापर त्याचा केला होता, संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता। मग काय शिक्षण घेऊनही पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर। बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती याच भारताच्या दरबारात। त्यांनी त्यावेळेस केलं होतं अति, त्यावेळेस पण खरंच अति केलं होतं त्यांनी, त्यावेळेस लय केलं होतं अति, पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी होता, पण त्याचा आम्हाला अभ्यास नव्हता। त्यांनी त्यावेळेस लय केलं होतं अति, त्यांनी त्यावेळेस लय केलं होतं अति,
पण त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. आता यांनाच महार मागायची आता वाटते भीती. यांनाच आता महार मागायची यांना आता वाटते भीती. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा कसं जातीला आणलं असं वर. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, लेखणी चालती, पब्लिक बोलती. याच भारताच्या दरबारात मित्रांनो जातीभेद एवढा केला ओहोर कठोर. बघा जातीभेद कसा केला होता. महार माग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. ये काम कर खा निघ, कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता, त्यामुळे ते एवढा मागे होता. संविधानाचा नियम त्याला माहीत नव्हता. मग काय, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर.